नमस्कार मित्रांनो, माझं नाव वीरेंद्र मोहिते पाटील आणि आज आपल्याबरोबर पुण्यातलेच हिंजवडीमधलेच एक सर आलेले आहेत. तर ते एक चांगल्या मोठ्या पदावर आहेत जॉबला. तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव सचिन अवसरे आणि मी जे व्ह्यूअर्स आहे आपले सर्वांना माझ्याकडून नमस्कार. धन्यवाद सर. तर सर काय घडला होता आपल्याबरोबर किस्सा? हा जे किस्सा आहे हा 2004चा आहे आणि ऑलमोस्ट संडे होता आणि 8 ऑगस्ट आणि संडे होता आणि मी ज्या कंपनीमध्ये होतो येरवड्यामध्ये, तर तिथे क्वार्टरली आम्ही आउटिंगला जायचो. तर ही जी आउटिंग आहे ही आउटिंग आमची ठरली होती रायगडला जायचं. तर संडेला आम्ही सकाळी बसची अरेंजमेंट माझ्याकडे दिलेली होती की ती बस घेऊन तिथे पोचायचं म्हणून. आम्ही बस घेऊन आहे ना ऑफिसला पोचलो. आम्ही मग सर्व सकाळी निघालो आणि जाताना आमचं ठरलं होतं दोन रूट होते, एक वाया मुळशी आणि सेकंड होता वाया खोपोली. आणि ही कुठल्या सालातली गोष्ट आहे? 2004. हां. आणि ऑगस्ट होता आणि पावसाळा होता तेव्हा. तर आम्हाला कळालं की मुळशी हा तामिनी घाट पॅक आहे, म्हणजे ते दरडी वगैरे कोसळत. बरोबर. म्हणजे तिथं किती डेव्हलपमेंट झाली, पाऊस एवढा जोरात येतो की ते सगळा रस्ता वगैरे वरती होतं की तिथे प्रॉब्लेम आहे. आणि तेव्हाची गोष्ट. आता तर भरपूर रोड वायडिंग केलेले, पण त्यावेळेस ते रोडचं आम्हाला कळलं होतं की ते दरड कोसळून रस्ता ब्लॉक आहे, तर जाता येणार नाही. आणि जरी उघडा असेल तर सांगता येत नाही कधी ब्लॉक होईल. मग आम्ही विचार केला की वाया खोपोली जाऊ, लॉंग पडेल पण ॲटलीस्ट जरा सेफ राहणार. मग आम्ही जाताना खोपोली मार्गे गेलो आणि रायगडला पोचल्यानंतर आम्ही वरती पायी जायचा विचार केला. तर म्हणजे आमचे टीम लीड वगैरे होते, मॅनेजर वगैरे, ते म्हणले की सर्वांनी रोपवेनी जायचं, बिकॉज सर्व अख्खी टीम एकत्र राहायचं. सगळं वरचं पूर्ण फिरून झाल्यानंतर तसंच आपल्याला खाली यायचं. त्यामध्ये कोणी आहे ना इकडे तिकडे जाणार नाही. तुम्ही किती वाजता निघाला होतात? आम्ही सकाळी तरी एक निघता आम्हाला 7 वाजले होते, 6:30-7. म्हणजे अर्ली मॉर्निंग. हां. आणि आम्ही तिथे एक दुपारी बसलो होतो, एक 11-12च्या दरम्यान. मग पायथ्याला आहे ना म्युझियम वगैरे आहे, ते आम्ही सगळं पाहिलं. सगळं ते शिवकालीन जे हत्यार वगैरे होते ते आम्ही सगळं पाहिलं. आणि तिकडनं मग रोपवेने आम्ही वर गेलो. वरती महाराजांचं दर्शन वगैरे केलं. मग ते सभागृह वगैरे आम्ही पाहिलं. त्यानंतर आहे ना समाधीचं दर्शन घेतलं व वाघ्या डॉग जे होता कुत्रं, त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. बाजारपेठ वगैरे सगळं? हां, सगळं आम्ही पाहिलं. ते पूर्ण बाजारपेठ वगैरे सगळं फिरून झालं. आणि मग आम्ही संध्याकाळी परत रोपवेनी खाली आलो. आल्यानंतर खाली नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघालो. तर निघताना काय झालं, ड्रायव्हरनी खोपोलीला टर्न मारण्याच्या ऐवजी त्यांनी डायरेक्ट पनवेल रोड घेतला. आणि ते पण आमच्या लक्षात आलं एक 10-20-15 किलोमीटर पुढे गेल्यानंतर कळालं की, कारण तिथे दिसत होतं ना पनवेल असं दिसत होतं. मग आम्ही ड्रायव्हरला विचारलं की तू गाडी पनवेल मार्गे कशी घेऊन चालला आहे? मला सर माझ्याकडनं असं झालेलं आहे, आम्ही राईट टर्न घ्यायच्याऐवजी गाडी पुढे आली. चुकला. म्हणलं चला चुकला ना आता, मग चला आता पुढे. मग मॅनेजर पण म्हणले आता चला झालं जाऊ द्या आता बस पुढे. आणि किती वाजता तुम्ही निघाला होता तिकडून? तरी एक 7:30-8 वाजले होते संध्याकाळी. मग निघाल्यानंतर आम्ही पनवेलच्या अलीकडे मग आमचं थांबलो. आम्ही एक 11:30-11:30 झाले होते. जेवण वगैरे केलं रात्रीचं आणि त्यानंतर आम्ही गाडी परतीचा प्रवास चालू झाला. मग बाय द टाईम आम्ही पिंपरीचं जे आपले आंबेडकर चौक आहे तिथे आम्ही उतरणार होतो, एक 5-6 जण. तर एक 2:30-3 वाजले होते त्यावेळी उतरलो खाली. मध्यरात्री? तेव्हा उतरल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता एवढ्या रात्रीचं एक तर दमलेले होते आणि म्हटलं चला रिक्षा करून घेऊन जाऊ. रिक्षाने जातो. रिक्षा चौकात थांबलेलेच होते. त्यांना विचारलं तर ते तेव्हा रेट त्यांनी डबल सांगितलं. तर आम्ही म्हटलं की इथनं तर हार्डली आपल्या 1 किलोमीटरवरती आतमध्ये घर आहे, तर त्यासाठी कशाला एवढं स्पेंड करायचं. तर पोरं म्हटले अरे चल ना, एवढे आपण सगळे 4-5 जण कशाला रिक्षा करायची. मग म्हटलं चला वॉकिंग करत जाऊया. निघालो. मग मी पोरं म्हटले नाही आपल्याला आता क्रॉस करायचं आहे रेल्वेचं, कोणी आले वगैरे, कारण तिथे ते पिऊन वगैरे असतात लोक रात्रीच्या वेळेस, ते बसलेलेच असतात. म्हणजे तुम्ही जे सरळ जाणार होतात गोकुळ हॉटेलच्या इथून, तिथून न जाता तुम्ही विचार केला की ट्रेनच्या इथून? आम्ही 6 जण होते. 6 पैकी आहे ना 4 जण काय म्हटले आपण आहे ना ब्रिजवरून जाऊया, आणि आम्ही दोघं काय म्हटले की रेल्वेच्या इकडनं जाऊया, शॉर्टकट. तर पोरं म्हटले नाही आपण ब्रिजने जाऊ रात्रीचं. मी म्हटलं अरे आपण आहे ना 6 जण. आणि असं म्हटलं सगळ्यांनी 2-2 दगडं ठेवा खिशामध्ये. जर कोणी आलंच मध्ये पैसे मागायला वगैरे पिऊन, घालायचं डोक्यात दगड. काय त्यात जास्त काय हे नाही. आणि 6 जण आपण एवढं काय प्रॉब्लेम येणार नाही.
निघालो आम्ही रेल्वेच्या इकडनं. तर जसं आम्ही रेल्वे लाईन क्रॉस केली पलीकडे आम्ही गेलो तर मला एक बाईचं रडण्याचा आवाज यायला लागला, म्हणजे आम्हाला सर्वांनाच. तर मी म्हटलं पण पोरांना म्हटलं, अरे चल बघू कोण लेडीज आहे, हेल्प करूया तिला, कोण मारतंय का वगैरे बघू जरा. तर ते पोरं म्हटले नाही नाही, ते फॅमिली प्रॉब्लेम असेल, आपण कशाला इंटरफेअर करायचं त्यांच्यामध्ये. तरी मग मी म्हटलं नाही नाही, असं नाही 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 करता मी आपल्या आर्य समाज चौकात पोचलो आम्ही. चौकात पोचलो तर मी म्हटलं, बघा तुम्हाला यायचं असेल तर या, मी चाललो एकटा तिथे त्या बाईला मदत करायला. मी असं टर्न घेतला तर पोरं ओरडायला लागले. म्हणलं का त्या बाईनी तुझ्यावरच आळ घेतलं, तर की या माणसाने ना मुलांनीच मला आहे ना काहीतरी म्हटलं, त्यामुळे मी रडते, किंवा तुझ्यावर आळ घेतलं तर मग काय करशील तू. मग मी विचार केला, हे पण एक आहे पॉईंट. मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी निघालो त्यांच्याबरोबर. तसंच आम्ही पुढे आलो टुवर्ड साई चौक. एक 300-400 मीटर आम्ही तो जो पॅच आहे ते 200-300 मीटरचा पॅच आहे. पण त्या 200-300 मीटरच्या पॅचमध्ये आम्ही जिथ पुढे जातो आम्हाला ना आवाज असं वाटतं त्या बाईचं रडायचं, की अशा मागे आमच्या बाई रडते, तिचा आवाज कानावर येतोय. तर समोर एक ना दवाखाना आहे, तर त्या एक पेशंटचं कोणीतरी नातेवाईकाने ना ती कडी उघडली. तर ते गेटच्या आवाजामुळे काय झालं, ते आवाज एकदम पिन ड्रॉप सायलेन्स, म्हणजे 1 सेकंडमध्ये ना आवाज बंद. तर तेव्हा जरा मी विचार केला की असं कसं काय, एवढं कसं काय नाही का अचानक. आणि एवढं जसं आता एखाद्या आहे ना साऊंड सिस्टम एकदम फुल व्हॉल्यूममध्ये आणि एकदम ऑफ केल्यानंतर कसा आवाज एकदम शांत होतो, सायलेन्स सेम तसंच एकदम सायलेन्स झालं. आम्ही म्हटलं जाऊ दे, ते झालं त्यांचं मॅटर सॉल्व. मग आम्ही आलो घरी आल्यानंतर मी नॉक केलं. मग आईने दार उघडलं आणि माझे 2 जर्मन शेपर्ड होतेच, तर ते आले बाहेर. आले तर मग आम्ही बॅग दिली आईच्या हातात. मी म्हटलं मी दोघांना जरा फिरून आणतो रात्रीच्या वेळेस. तर त्यांना मी जे नेचर कॉल आहे त्यासाठी ते दोघांना नेलं बाहेर, फिरून वगैरे आणलं, झोपलो. मग सकाळी उठून मी आईला सांगितलं की असं असं रात्री आम्हाला असा अनुभव आहे का. पण मग त्यावेळेस तुमचे जे जर्मन शेपर्ड होते ते भुंकले वगैरे नाही का तुम्ही जवळ वगैरे गेल्यावर? नाही मला भुंकले नाही, ते मला लाड करत होते. हां, म्हणजे कारण की तुम्ही या प्रसंगात नालते ना, कारण की ॲनिमल्सला लवकर या सगळ्या गोष्टी कळून येतात. पण ते काहीच तसं जाणवलं नाही. तर ते माझ्याबरोबरच साई चौकापर्यंत गेले. तिकडनं मग गॅलट चौकापर्यंत आम्ही वॉक केलं आणि नंतर मग घरी येऊन मग मी झोपलो. आणि सकाळी उठून मग सांगितलं हे प्रसंग आईला की असं असं झालं. तर आई ओरडत होती की तुला किती वेळा सांगितलं असं कुठे ये ना, जास्त हे करायला जाऊ नको, तुला माहीत नाही का वेळ कशी असते काय असते, तू जातो सर्वांना मदत करायला. तर मी म्हणलं ठीक आहे. मग त्या दिवशी झालं आणि मग मी त्या दिवशी नाईट शिफ्टला गेलो ऑफिसला. मग नाईटला गेल्यानंतर तेव्हा ब्रेकमध्ये आमचं ठरलं की एकाचा वाढदिवस होता 11 तारखेला, 11 ऑगस्टला. तर आम्ही ठरवलं की आउटिंगला जायचं पोरं सगळे. तसं एक 10-12 जणांचं आमचं ठरलं त्या नाईटमध्ये की उद्याची नाईट करून पण जाऊया. मग सेकंड डे जे नाईट होती सेकंड नाईट करून आम्हाला निघायचं प्लॅनिंग होतं सकाळीच. पण सकाळी कळालं की जे 10-12 जण होते त्यापैकी फक्त 6 जण रेडी आहे, बाकीचे 4-5 जणांनी ते म्हणले आम्हाला जमत नाही म्हणून ते कॅन्सल झाले. आता याच्यात झालं कसं की जायचं होतं आम्हाला खडकवासला डॅमला आणि तिथून आम्ही पायशेतला जाणार होतो. हा आमचा रूट होता. म्हणजे परत दुसरा तुमचा आउटिंगचा प्लॅन? आमचा पोरांचा आउटिंग होता ह्याच्यात असं. आणि जे पहिलीची जी मुलं होती सगळी तुमची आउटिंगवाली, तर त्यांनी परत तुम्हाला विचारलं की मला या आवाज आलता वगैरे, असं दुसऱ्या दिवशी तुमचं काही डिस्कशन झालं नाही का परत? झालं ते मग ते कसे ते पोरं आहे ना कोणी आफ्टरनूनला गेले आणि त्यातले 2 जण नाईटला आले. म्हणजे आता जे ऑफिसमध्ये माहिती असतं 3 शिफ्टमध्ये काम असतं, तर 3 शिफ्टमध्ये डायव्हर्ट झाले. मग पोरांनी म्हटलं की यांना डोकं नाही, रात्री कुठे कोणाकडे पण म्हणतो बाईकडे जायचे, पुणे बाई रडते, तर आम्ही जायचे हे करायला, हेल्प करायला जायचे वगैरे. तर मी म्हणलं हा आयाता आहे आवाज. म्हणजे आमचं बोलणं चाललं होतं की हा आयाता काय असमे, असं चाललं एक असतं ना तेव्हा. म्हणजे नॉर्मली त्या गोष्टी नॉर्मल घेतल्या गेल्या. आणि आम्ही आता ऑफिसमध्ये असलं ना, तुम्ही मुली पण असतात मुलं असतात. मुलींना घाबरवण्यासाठी आपण काय करतो, अजून जरा नाही का अरे वैसा आवाज आ रहा था, वैसा आवाज आ रहा था, मुली अजून घाबरत होते. मी म्हणलं चला ठीक आहे, आम्ही एन्जॉय केला. म्हणजे इट वॉज टोटली आमच्या डोक्यात नव्हतं काय नाही, ते विषय आम्ही तिथंच क्लोज केला होता. कारण काय आम्हाला असं काही वाटलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी पण काय असा अनुभव आलाच नाही की भीती वाटते किंवा काहीच नाही. इट वॉज अ नॉर्मल डे. आणि जेव्हा आम्ही आउटिंगला निघालो तर कोंडव्यावरून आम्ही क्रॉस करणार होतो असं वाया कात्रजवरून खालून असा आपला प्लॅन होता जायचा. अच्छा, म्हणजे कोंडव्यातनं तो खडी मशीन चौकातनं कात्रजचं जुनं घाटातनं तसं वाया पुढे इथे पहिला खडकवासला थांबणार होतो
आणि तिकडनं पाचशेत आमचा प्लॅनिंगवर. अच्छा, म्हणजे मागणं एकदम मागून. हां, कारण आम्ही कॅम्पमधनं ऑलरेडी सगळे जमलो होतो. कॅम्पमध्ये चहा नाश्ता केला गोरेगाव पाकच्या इथे आणि तिथनं आम्ही आमचं प्लॅनिंग बनवलं तसं जायचं. तिथंच ठरलं असं जायचं. रूट ठरवलं आम्ही तिथल्या उभ्या उभ्या. तर तिथे कोंडवा आम्ही खडी मशीन क्रॉस करताना मग पोरं काय म्हणले, अरे एवढ्यांदा आपण सगळेच गेलो आहे खडकवासल्याला पानशेतला, तर दुसरीकडे आपण जाऊया कुठेतरी. मग आम्ही हे गाडीवरच चाललो डिस्कशन. मग ते एक म्हटलं, अरे चला महाबळेश्वरला जाऊया. तर मग मी म्हटलं, सगळे म्हटले का आम्ही कोणीच गेलो नाही. मी म्हटलं, अरे मी तर जाऊन आलेलो महाबळेश्वरला. तर मग ते म्हटलं, नाही चल तरी जाऊ आपण. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही निघालो तिकडनं कात्रजवरून. तसेच ते नवीन रोड नव्हता, जुना घाट. त्या घाटने निघालो. मग वरती फोटो सेशन वगैरे केलं, ते धबधबे वाजतात तिथे. आणि तसंच पुढे आम्ही गेलो तिथे. आपलं पुढचं जे घाट असतं का भटकी घाट, त्या घाटामध्ये पण आम्ही फोटो सेशन वगैरे केले आणि तिथे नाश्ता वगैरे केला. तिथे पूर्वी रोडला स्टॉल लागायचे, आत्ता नाही आहे तिथे हे रोड वायडिंगमुळे. तर नाश्ता वगैरे केला आणि जसा वाई फाट्यावरून आम्ही गाडी आत घातली. तर तिकडनं एक 8-10 किलोमीटरवरती जे आमच्यामध्ये 2 गाड्या ज्या होत्या त्या होत्या 190cc आणि 150cc गाड्या होत्या. आणि जी मी चालवत होतो ती मित्राची होती, ती होती 100cc. आणि तो जे 190cc तो एकदम फास्टमध्ये होता आणि ओव्हरटेक करण्याच्या मार्गावर होता. आणि पुढे 407 गाडी चालू होते. तर तो त्याला ओव्हरटेक करायच्या प्रयत्नात होता आणि पुढून कार आली. तर कारने काय केलं, त्याला पूर्ण दाबलं आतमध्ये. दाबल्यामुळे काय झालं, ती कार पण खाली थोडी उतरली आणि हा पूर्ण आणि ब्रेक दाबला. तर ब्रेक दाबल्यामुळे जे मागे बसला होता प्रदीप, तो होता 6.5 हाईट होती. त्यांनी दोन्ही पाय एकदम जमिनीवर ठेवले, त्यामुळे गाडी पडता वाचली. त्याच्या मागे जे अब्बास आणि स्टॅनली होते ह्यांची गाडी, त्यांनी ब्रेक मारल्यामुळे तो पडले, दोघंजण स्लिप झाले ते. आणि या दोघांचं मी खूप मागे असं होतो, मी आणि ब्रह्मा आम्ही मागे होतो. मी ब्रेक मारल्यानंतर काय झालं, मी बघतो गाडी आपोआप अशी पुढे गेली आणि अशी स्लिप झाली असं एकदम. मला दिसते ते मी ब्रेक दाबला फक्त, पण ती गाडी अशी स्लिप झाली आणि मी डायरेक्ट ते जे पल्सरचं खाली फुटरेस्ट असतं, ते फुटरेस्ट ते डोक्यात घुसलं माझ्या तुमच्या. आणि हिकडनं पूर्ण असं क्रॅक पूर्ण गेलं माझं तिथे. आणि जे ब्रह्मा होता त्याला नाकाला लागला, त्यामुळे तो ब्लिडिंग माझंही पूर्ण फाटल्यामुळे माझं पूर्ण रक्त. मग यांनी पाहिलं आम्ही दोघं असे पूर्ण रक्तामध्ये. मग त्यांनी काय केलं, ते रुमाल काढून डोक्याला लावलं आणि तसंच गाडीवर बसवलं. आम्ही तसंच पळत सुटलो पुढे. तर पुढे गेलं तर कळालं की तिथे वाईमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे, जे ब्रिटिश कालीन हॉस्पिटल आहे. तिथं नेलं. तिथे नेल्यानंतर डॉक्टरांनी इमिजिएट ते ह्याच्यामध्ये नेलं, ऑपरेशन थिएटरमध्ये. त्यात पहिलं त्यांनी टेस्ट केलं. मला म्हटलं ड्रिंक वगैरे घेतली का, मला नाही ड्रिंक वगैरे तर काही घेतलेली नाही. मग त्यांनी ते ॲनेस्थेशिया दिलं वगैरे डोक्यामध्ये. आणि त्यानंतर काही वेळ मला जाणवलं ते असे गोधडी शिवतात ना, तसे ते हे शिवत होते, टाके टाकत होते. तर त्यानंतर काही वेळानंतर मी अनकॉन्शियस झालो आणि डायरेक्ट 6-6:30 मला जाग आली. आल्यानंतर मग तिथनं मी म्हटलं की लेट झाले खूप आणि घरात माहीत नाही कोणाला की मी आउटिंगला आलेलो आहे. कारण घरात मी सांगितलंच नव्हतं असं काही जाणार आहे म्हणून. कारण मला आता 4 दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वीच तर रायगडला गेलो होतो आणि अचानक आता लगेच बाहेर म्हटलं तर घरचे ओरडणार. काहीच सांगितलं नव्हतं, फक्त म्हटलं मी बाहेर चाललो. तिथनं डिस्चार्ज घेतला आम्ही आणि जायला लागलो. तर सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असा होता की आम्ही निघालो होतो खडकवासल्याला जायला. त्यामुळे आमच्याकडे जे पैसे होते एकदम नॉमिनल होते. आणि त्यावेळेस 2004ची गोष्ट, ATM पण नव्हते एवढे. हां, त्यावेळेस तर काय जास्त डेव्हलपमेंटच नव्हती, संबंधच नाही, ते ATM पण नव्हते. तर आणि जे होते आमच्याकडे जे 200-300 रुपये असे कॅश सगळ्यांकडे होते मोजून. तर तिथे आम्हाला बिल आलं होतं एक 1800-1900 रुपये बिल आलं होतं वाईमध्ये. तर आम्ही ॲम्ब्युलन्स बुक केली, कारण मला इथे D4 आणि D5मध्ये गॅप, तेव्हा जे इम्पॅक्ट होतं ना डोक्याला लागलं ना, त्याच्याने इथे मला मान फिरवता येत नव्हते, एकदम पॅक झालो होतो मी. तर ॲम्ब्युलन्स आम्ही बुक केली. म्हटलं की असं आम्ही तुम्हाला पेमेंट आहे ना तिथे गेल्यावर देतो सिटीमध्ये, कारण आमच्याकडे आम्ही सगळे जॉबला आहे, आम्ही पेमेंट करू, आम्ही काय तुमचे पैसे बुडवत नाही आहे, पण आमच्याकडे कॅश तेवढी नाही आहे. ते तिथले जे स्टाफ होते ते काय म्हटले की नाही, तुम्हाला पूर्ण पेमेंट करावं लागेल तरच आम्ही तुम्हाला सोडू. आम्ही बोलत तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही पेमेंट द्यायला तयार आहे. नाही तर मग आम्हाला ATM सांगा कुठे. पण ATMला तुम्हाला महाबळेश्वरला जावं लागेल आणि महाबळेश्वर वाईपासून 25 किलोमीटर. बरोबर, तो अख्खा घाटच चढावा लागेल. मग पोरं काय म्हणले का कसं करायचं. तर ते दोघं म्हटले एक काम कर, ह्याला घेऊन जा पुढे, मग आम्ही मॅनेज करतो कसं तरी.
मला पुढे नेलं त्यांनी, त्या वाई फाट्याच्या पुढे येऊन आम्ही थांबलो खंबाटकी घाटच्या अलीकडे. आणि हे पोरांनी काय केलं, जेवढे कॅश होते एक मला वाटतं काहीतरी 800-900 रुपयाच्या आसपास असेल कॅश, ते तसंच काउंटरवर टाकलं आणि लोक पळाले तिकडनं, कारण कॅशच नाही. तसंच पळाले आणि आले. ते म्हणले की हा दिया, हमने जितना था उतना पैसा दिया, बाकी का तो नाही था, हमको बोल रहे हम हे करायला. मग तेवढीच तुम्ही कुठं होते? तुम्ही बाहेरच होते का आतमध्ये होते? तिथे होतो मी, हायवेला पोचलो होतो. ह्यांनी मला पुढं पाठवलं, मला सांगितलं नाही काय हे पुढे असं काय मॅनेज. ते मला आम्ही आमच्या बाजूला मॅनेज करतो सगळं काय. मॅनेज केलं, पैसे ते जेवढे होते त्यांनी तिथेच काउंटरला टाकले आणि तसेच पळाले ते. बरं, पुढे आल्यानंतर मग आम्ही निघालो. म्हटलं की चला आता घेऊन. आता मला ट्रिपल सीट बसवलं, कारण मला मध्ये बसवलं. म्हटलं याला गाडीवर मागे बसला, काय चक्कर आली किंवा काय आली बघून त्याला मला धरून बसले ते. बसल्यानंतर मग जसंच आम्ही खंबाटकी घाटमध्ये एंटर करणार होतो तेवढ्यामध्ये एक ना मागून कॉलिस येत होते. तर मग त्या मित्रांनी लिफ्ट मागितली, तर त्यांनी थांबवली साईडला आणि मला आत अलाउड केल्यानंतर मग मला म्हटलं काय झालं, मला असा ॲक्सिडेंट झाला. हे झाल्यानंतर मग ते बोलले ठीक आहे. मग आम्ही पुढे पूर्ण चालू मग कळालं की ती NGOची गाडी होती आणि ते कुठनं येत होते, ते चालले होते पुण्याला. मग स्वारगेटला आम्ही आलो. स्वारगेटला आल्यानंतर मी म्हटलं किती झालं तुम्हाला पे करतो. ते बोलले नाही, आम्ही NGOचे, आम्ही घेणार नाही पैसे, आम्ही तुम्हाला हेल्प केली तशी. मग ते उतरल्यानंतर मग तिथनं रिक्षा केली आणि मित्र होता सोबत. आणि त्यांनी काय केलं, रिक्षा वगैरे बुक केली. मला म्हटलं तू जा आता, आम्ही इकडनं डायरेक्ट आता तो पुढे काय असेल तर आम्हाला कॉल कर. मला ठीक आहे. आता निघाल्यानंतर आता मला माहिती होतं, घरी तर आपण सांगितलेलं नाही आहे. मग आता ही गोष्ट कसं काय सांगणार. आता हे जे होतं पूर्ण शर्ट रक्ताने भरलेलंच होतं आणि बँडेज वगैरे लागलेले होते. तर मी आणखी एका मित्राला फोन केला, त्याला म्हटलं की असं असं माझ्याबरोबर घडलेलं आहे, तर तू एक काम कर, घरी ये आणि तिथं आल्यानंतर आहे ना घरच्यांचं समोर मला ओरड, म्हणजे काय होईल त्यांना जरा बरं वाटेल. मग मी आल्यानंतर मग तो म्हटला अरे म्हटलं क्या हो गया ये ऐसा किधर गया तो तू, असं तसं ते समजता नाही काय, असं तसं तो सांगत गेला. मग घरचे बोलले काय, मी बोलला मी ना इथे गेलो होतो वाईला आहे ना पासपोर्टच्या कामासाठी गेलो. तेव्हा मी पासपोर्टची कामं करायचं. म्हटलं पासपोर्टच्या कामाला गेलो होतो आणि तिथे मला जे कस्टमर होते त्यांनी बोलवलं होतं म्हणून मी गेलो, पण तिथे माझा ॲक्सिडेंट झाला असं मी त्यांना खोटं सांगितलं. आणि हे झाल्यानंतर मग मला आई म्हटली तुझा झोप, आणि पप्पा माझी बोललेच नाही, कारण त्यांनी बघितलं ना ते चिडलेले होते. मी त्यांना पाहिलं, मी म्हणलं हे आता ओरडणार, मी काही बोललो नाही, झोपलो. सकाळी पप्पांनी उठवलं, म्हटलं चल तुला निरायबामध्ये ॲडमिट करायचं आहे. मग तिथं निरायबामध्ये गेलो. मग त्यांनी CT स्कॅन वगैरे सगळं केलं. म्हटलं इंटरनल काय इंजरी नाही आहे, पण इथे मधले जे आहे माकडहार जे आहे ते D4 आणि D5 गॅप आलेला आहे, त्यामुळे मान आहे ना अवघडून गेले. मग त्यानंतर मग तिथे होतो ॲडमिट आणि सगळं झालं. मग जेव्हा मी घरी आल्यानंतर मग आईला जरा काहीतरी डाऊट यायला लागला की का अचानक कसं काय एवढं कसं काय घडलं. मग आईने जेव्हा पत्रिका दाखवली तेव्हा ते म्हटले की याचं आहे ना काळ आला होता, पण याला वेळ आली नव्हती याची. बापरे. कारण ती जी बाई आली होती ना, ते मी जे ऐकलं होतं आवाज आणि बाकीच्यांनी, ते ॲक्च्युली बाकीच्या पोरांनी आहे ना ते थांबले नाही, ते पुढे निघाले आणि एकटाच मागे फिरला, म्हणून ती ह्याच्या मागे आली. आणि त्या बाईमुळेच ह्याचं जीव जाणार होता, पण वाचला. अच्छा, म्हणजे तो जो पहिला प्रकार झाला होता तो ह्याला कनेक्टेड होता तुमचा? तो जे झाला कनेक्टेड तो ह्याच्याशी कनेक्टेड आहे. ते माझं तिसऱ्या दिवशी ॲक्सिडेंट जे झालं ना, हे त्याच्या मागचं रिझन होतं. अच्छा, मग त्याच्यावर उपाय काय केला मग? याच्यावर उपाय म्हणजे मग आता जेव्हा आईने ते दाखवलं, मग आई म्हटली की ती एक पूजा वगैरे करून घेतली ते गुरुजींनी. मग त्यानंतर मला म्हटलं की ना इथं पुढे ना असं अननोन ठिकाणी किंवा तुला असं काही झालं बास, तसं काय तू काही एक्स्ट्रा ओव्हर ॲक्ट करायला जाऊ नको, तो तुझ्या लिमिट्समध्ये राहा. मग म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर मग असं काय अनुभव आला नाही. मग त्यानंतर मग पण त्या इन्सिडेंट नंतर असं झालं की जे माझं फिरणं होतं, जे मी खोटं सांगून फिरायचो, ते बंद झालं. म्हणजे तेच की घरच्यांना तरी ॲटलिस्ट सांगून जायला पाहिजे. कसं आहे माहिती आहे का, घरामध्ये ना पप्पा आहे ना अलाउड नाही करायचे कधी कुठे जायचं, आई पण अलाउड नाही करायची, कारण ते मला कधी म्हणायचे नाही. स्विमिंगला म्हणलं मी जातो, नाही अलाउड करायचे. मग मी काय म्हणायचो, मी इथंच चाललो आहे असं करून मी जायचो पोहायला, शिकलो पोहायला. कारण आमच्या घरामध्ये असं होतं की म्हणजे आता जे फॅमिली म्हणतात की आम्हाला स्विमिंग धरण नाही, आमच्या फॅमिलीला पाणी अलाउड नाही आहे, पण मी तरी शिकलो. मी म्हणलं नाही,
हे जे मिथ असतं ना, हे माइंडमधनं काढून टाकायचं. मग मी शिकलो आणि भाऊ शिकला. दोघं त्यालाही शिकवलं. म्हटलं तू पण शिक. आपण आपल्या ॲक्सिडेंट आपल्या इंडियामध्ये ना मॅक्झिमम लोकांचं जे बुडतात ते कोण बुडतात? आपले सामान्य लोकच बुडतात, कारण त्यांना कोणाला स्विमिंगच शिकवत नाही लहानपणापासून. ॲक्च्युली आपल्या इथं लेसन द्यायला पाहिजे स्विमिंगचं. म्हणजे तिथेच त्यांना ॲक्सिडेंट जास्त होतात. एखादी शिप एक नाव पलटी झाली तर सगळेच बुडतात ना बरोबर. किंवा पूर वगैरे आला तरी, किंवा आता ते मध्ये प्रकरण झालं होतं की एसटी खाली पडली पाण्यामध्ये, पाण्यामध्ये. पोहता आलं असतं तुम्ही निघाले असते, स्वतःचा जीव वाचवला असता. किंवा ॲटलिस्ट थोडाफार तरी काहीतरी झाला. यायला पाहिजे ना. हे कसं या गोष्टी ना तुम्ही बेसिक गोष्टी तुम्ही शिकायला हवं. पण जे आपली जुनी लोक होती ते काय सांगायचे आपल्याला, त्याच्या मागं पण काही ना काही कारण असायची ना. कारण मला जेवढं असं वाटतं ना, की जर एखादी गोष्ट तुमच्याबरोबर वारंवार घडते, सपोज आता एकच गोष्ट घडते सर्वांबरोबर फॅमिलीमध्ये, मग तुम्ही काय म्हणतात की हे केल्यानेच हे असं होतं. माझं असं म्हणणं आहे की जे तुम्ही होते तुमच्याबरोबर, पहिला त्याचं रूट कॉज काय ते बघा. तुम्हाला पोहता येत नाही म्हणून तुम्ही बुडाले, राईट. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत ना तुम्हाला पाणी दर्जन नाही. तुम्ही जावा पोहा, तुम्ही शिका पोहायला. तुम्ही शिकल्यानंतर जर बुडाले देन तुम्ही ॲज्युम करू शकता येस आमच्या फॅमिलीला प्रॉब्लेम आहे. पहिला इन्सिडेंट लाईफचा होता जिथे मी ज्याच्याने माझं म्हणतात ना लाईफचा टर्न ओव्हर झाला. हा पूर्ण टर्न झालो मी लाईफमध्ये. तेव्हा मला जाणवलं की आपली लाईफ आपल्या फॅमिलीसाठी किती इम्पॉर्टंट. कारण तेव्हा मी त्यांच्या डोळ्यात जे एक पाहिलं ना, भीती किंवा प्रेम, हे तेव्हा रिअलाईज झालं की आपण जे एवढं फ्रीकआउट लाईफ अलगर्जीपणा म्हणा, फ्रीकआउट लाईफ आहे, कुछ नाही होता चलो देखते जो एका देखेंगे, हे जे फ्रीकआउट असतं आपलं, हे त्यावेळेस मला जाणवलं की नाही आपली फॅमिली आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि आपलं जीव त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. तर तो एक टर्निंग पॉईंट होता माझा लाईफचा. अच्छा, बरं. आता तुमच्यासोबत हाच किस्सा घडला होता का अजून कुठले किस्से घडले होते? नाही, ह्याच्यानंतर अजून एक घडलं, ते माझ्या लग्नानंतरचं घडलेलं आहे. ते माझं लग्न आहे ना 2006मध्ये झालं आणि 2007ला आम्ही आमच्या जे दुसरं घर आहे जे आम्ही रेंटवर ठेवलेलं होतं, तर त्या तिकडे आम्ही शिफ्ट झालो. कारण जिथे आम्ही राहत होतो तिथे वाइंडिंग होणार होतं, रोड वाइंडिंग होणार होतं. त्यामुळे आम्ही म्हटलं की आत्ताच आपण तिकडे जाऊया. अदरवाईज लास्ट मोमेंटला जर वाइंडिंगच्या वेळेस निघालो तर मग खूपच केओस होऊन जाईल. मग आम्ही तिथं निघालो काळेवाडीला. तर त्या नवीन घरी आम्ही गेल्यानंतर तिथे साधारणपणे 2007 आणि 2008मध्ये वाईफ कन्सीव्ह झाली बेबी. आणि ते 2 महिने प्रेग्नंट असताना अचानक एक दिवस तिला खूप पोटात दुखायला लागलं. तर जेव्हा आम्ही दवाखान्यात नेलं तेव्हा कळालं की ते जे बेबी आहे ते वॉर्ममध्ये नसताना ट्यूबमध्ये होतं आणि ट्यूब ब्लास्ट झालेली आतमध्ये. बेबी तो हे झाला. त्याच्यात काय झालं की ते जे डॉक्टरांनी अल्टिमम दिलं होतं की अर्ध्या तासामध्ये ऑपरेशन करून घ्या, नाहीतर काही होऊ शकतं. कारण तिला ना सारखं वॉमिटिंग होत होतं. जेव्हा मी नेराम्यावरून दवाखान्यात घेऊन येत होतो तिला परत, कारण नेराम्यामध्ये सोनोग्राफीचं होतं. सोनोग्राफीमध्ये कळायचं इंटरनल पूर्ण ब्लड दिसते बॉडीमध्ये. मग तिथनं जेव्हा मी घेऊन आलो दवाखान्यामध्ये जिथे तिची ट्रीटमेंट चालू होती, तर डॉक्टरांनी काय केलं, ते म्हणले की हिला इमिजिएटली हिला ऑपरेट करावं लागेल. आणि जे माझे वहिनी आहेत ते गायनॉलॉजिस्ट आहेत, तर त्यांनाही मी कन्सल्ट केलं. तर ते म्हणले इमिजिएटली ऑपरेशन कर, नाहीतर विषय अजून केस हातात न जाऊ शकते किंवा काहीतरी मोठा प्रसंग होऊ शकतो. नाही, ती जाणार ऑफ होईल जर तू नाही घेतलं ॲक्शन. तर कारण तिला ती वॉमिटिंग होत होतं. ते म्हणलं जर तिला वॉमिटिंग झालं तर आपण वाचू शकणार नाही तिनं. मग ते ऑपरेशन करून तिचं पूर्ण बॉडीतनं 1.5-3 लिटर रक्त काढलं. तोपर्यंत मी ते रक्ताची बॅग्स वगैरे आणून ठेवले होते. मग ते रक्त वगैरे सोडवलं तिला. असं हे झाल्यानंतर मग आम्ही हे 2008ची गोष्ट आहे आणि डिसेंबरची 24 डिसेंबर 2008 त्याच रात्री झालं होतं ही गोष्ट. 2009मध्ये जेव्हा आम्हाला सांगितलं होतं की आता इथं पुढे 6 महिने तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावं लागेल, कारण ते ऑपरेशन झालं होतं एक हिशोबाने. तर डॉक्टरांनी म्हटलं होतं की तुम्हाला थांबावं लागेल, इमिजिएटली तुम्ही ट्राय करू नका बेबीसाठी. तर आम्ही मग 6-7 महिने आम्ही त्याला जास्त काही हे दिलं नाही. तिला हेल्थवरती त्याचं प्रॉब्लेम तिला आलेलाच होता. तेव्हा डॉक्टरकडे आम्ही जायला लागलो परत ट्रीटमेंटसाठी. तर मग डॉक्टर काय म्हणले की ही ना जरा डिप्रेशनमध्ये दिसते, काय घरामध्ये प्रॉब्लेम आहे का? मला नाही, प्रॉब्लेम तसं काहीच नाही आहे. मला नाही, तरी ही का असं डिप्रेशनमध्ये असते? मला बहुतेक ते शॉक असेल बेबीचा वगैरे. पण डॉक्टरांनी कन्सल्ट केलं. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही ना एक काम करा, जर घरामध्ये तुम्हाला असं थोडं ही
असं ह्याच्यामध्ये असेल, तिला असं घरामध्ये असतं प्रेशर असतं फॅमिलीचं, तसं असेल तर तुम्ही काही दिवस बाहेर राहा आणि कन्सीव झाल्यानंतर परत घरी या. तर मग मी म्हटलं ठीक आहे, मला विचारावं लागेल घरी, कारण आमच्या घरात अलाउड नाही आहे तसं. तर मग घरी विचारलं तर नाहीच म्हटले पप्पा, पण नाही पण म्हटले नाही तसं काही नाही, बाहेर कुठं नाही, जे आहे आपलं घर आहे आणि घरामध्ये असं काही प्रॉब्लेमच नाही आहे, कारण मी आई पप्पा आणि भाऊ आहे, बस आम्हीच एवढेच जण होतो, 5 जण. तर नाही मग एक फॅमिली फ्रेंड आहे ते इंटरफेअर केलं आणि ते म्हणले की त्यांना काही महिने राहू दे, एकदा तिने कन्सिव्ह केलं मग येऊ दे तिला घरामध्ये परत. मग ते म्हणले ठीक आहे. मग तिथंच आम्ही जवळपास एक रूम घेतला आणि आम्हीच तिथं राहायला स्टार्ट केलं. आता मी माझ्या सगळ्या वस्तू काहीच नेले नव्हते, कारण मी म्हटलं की आपल्याला परत यायचं आहे तर मग कशाला सगळं घेऊन जायचं, मग काहीच नव्हतं नेलं. एक जे रिक्वायर्ड होते डॉक्युमेंट्स म्हणा किंवा कपडे म्हणा, बिछाना, भांडी, थोडंफार तिथे आम्ही राहायला लागलो. तर तिथे तिला आहे ना असं भास व्हायला लागला की एक बाई आहे, तिच्यावर एक मुलगा आहे, असं तिला दिसायचं. तिला तर ती मला म्हणायची, ते मी तिला ओरडायचं, म्हणायचं तुझं परत चालू झालं का? त्या घरात ती म्हणायची मला असं दिसतं इकडे तिकडे कोणीतरी. म्हणजे पहिल्या घरातही दिसायचं का? पहिल्या घरामध्ये तिला आहे ना असा भास व्हायचा की किचनमध्ये आहे ना कोणीतरी गेले असं किचनकडे. पण तिला ते आईला पण असं भास झालेलं आहे आणि हिलाही झालं आहे. तर मी म्हटलं ठीक आहे. तिथे मला वाटलं की असेल आता असतं ना, नवीन घर असलं की जरा थोडंही असतं. मी म्हटलं तुझं इथं आल्यानंतर इथे पण चालू झालं का? तुला दिसायला लागलं का आता इथे पण? म्हणलं मग मी ओरडायचो तिला. मी म्हणलं हे बघ, मला हे ना तू घाबरत असते, तुझ्यामुळे मी माझे कामं सोडून मी थांबू शकत नाही घरामध्ये. मग ती म्हटली नाही मला असं दिसते वगैरे. मी म्हटलं तू पिक्चर वगैरे बघते म्हणतेस, तुझ्या माइंडमध्ये येतं आणि ते माइंड तू रिकलेक्ट करून तेच बघते, तुला तेच रिफ्लेक्ट होतं. इल्युजन होतं ना माणसाला, जे आपण बघतो पिक्चर त्याचंच आपल्याला स्वप्न येतं आणि आपल्याला वाटतं की तेच व्यक्ती समोर उभा आहे. बरोबर. तर मग मी तिला म्हटलं तू घाबरू नको, तुला स्वतःला स्टँड व्हावं लागेल तुझ्या पायावरती, असं घाबरून चालणार नाही. मग ते गेल्यानंतर मग मी ज्या फील्डमध्ये त्या फील्डमध्ये कसं आहे की तुम्हाला लास्ट मोमेंटला कधी गाडीचे ॲक्सिडेंट होतात, कधी एम्प्लॉईचं काय झालं तर तुम्हाला यू हॅव टू बी इन ऑफिस, तुम्ही तुम्हाला थांबावं लागतं. जायचं टाईम आहे, यायचं टाईम नसतं आमच्या फील्डमध्ये. तर तिथे मला त्या दिवशी यायला घरी उशीर झाला आणि ही बसूनच होते. तर ही ओरडायला लागली की मला कळतं का, मी इथं थांबलेली आहे, झोपले नाही, मला भीती वाटते, तर झोपता पण येत नाही, दार पण लावता येत नाही, मला एक तर ती बाई दिसते सारखी. तर मी तिला म्हटलं की मग एक काम कर, तू तुझ्या मम्मीकडे जा, मी माझ्या घरी जातो आणि जेव्हा तुझी भीती कमी होईल तेव्हा तू परत ये. मग त्याच्यावर आमचे भांडणं झाले. तर भांडणं झाल्यानंतर मग आम्ही म्हटलं माझं जेवण नाही, मी जेवण करून आलो, मी झोपतो आता. मी झोपलो. मग ती तिच्या पलीकडे तोंड करून झोपले, मी तिकडे तोंड करून झोपलो. तर हिच्या आहे ना तोंडात कोणीतरी झापड मारली आहे त्या झोपेत असताना. बापरे! आणि किती वाजता, म्हणजे रात्री पहाटे का कसं? नाही मध्यरात्रीची गोष्ट आहे. तर हिला वाटलं का मीच मारलं भांडणं झाल्यामुळे. हिने माझ्याकडे पाहिलं, एकदम उठून पाहिलं तर मी गोरत पडलेलो. अच्छा, म्हणजे हे मध्यरात्रीच झालं का? हे मध्यरात्रीच झालं आणि मी ऑलरेडी झोपलेलो. त्यांनी पाहिलं, मग तिने काय केलं, माझ्याकडे तोंड करून ती तशी झोपून गेली. आणि मग सकाळी उठल्या तिला कळलं. ती म्हणली आता जर मी यायला परत म्हणेल, परत हा माझ्यावरती रागवणार. मग तिने काहीच पटली नाही त्या दिवशी. मी पण ऑफिसला गेलो. संध्याकाळी आल्यानंतर ती माझा मूड पाहिला. मग मला म्हटली असं झालं, मला अनुभव आला. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण तू एक काम कर, थोडं हनुमान चालिसा वगैरे वाचायला चालू कर. ते वाचत सगळं ते रामरक्षा वगैरे ती वाचायची. पण तिला मी म्हणाय बघ, तुला तुझी भीती घालवायची असेल तर तुला स्वतःलाच काहीतरी करावं लागेल, मी करून काय उपयोग नाही आहे. मग तो दिवस गेला आणि काही दिवस ते सेम इश्यूज तिला दिसायचं, भास व्हायचा. बरं, ती किचनमध्ये जेवण बनवत असलं की कोणतरी मागं, आणि ते जाणवायचं तिला. हां. तर जसं तुमच्या मागे जर कोणी येऊन थांबलं तर तुम्हाला जर जाणवतो कोणतरी मागे येऊन थांबले. हां, म्हणजे थोडंसं आपल्याला सेन्स असतो की आपल्या मागे कोणतरी थांबले, किंवा तुम्हाला एक रिफ्लेक्शन दिसतं असं. तुम्ही आता बसलेले, तुमच्या मागे जर तुम्हाला रिफ्लेक्शन असं बाजूला आलं, तुम्हाला वाटतं कोणतरी आहे इकडे, सावली वगैरे दिसतेच आपल्याला. तर तिला आहे ना स्वयंपाक करताना आहे ना दिसायचं. तर ही बरेच असे म्हणायची का आले का तुम्ही ऑफिसवरून, आज लवकर आले, असं ते बोलायची स्वयंपाक करताना. आणि मागं बघायची तो कोणच नाही. तिला काय वाटायचं मी आलो लवकर आज ऑफिसमधून, ती बोलायची. किंवा संध्याकाळी ती जेवण बनवत असताना तिला असं जाणवायचं की मी आलो आहे का काय ऑफिसवरून, मग ती बोलायची नॉर्मल, आणि तिला वाटायचं तीच आहे. बघायचं
नाही. मग एकदा काय झालं, तिची आई आली होती घरी आणि तीच आहे ना, ती बाई जी आहे ती बाथरूममध्ये तिला दिसली. दिसली म्हणजे डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन व्हायचं का? तिला व्हिज्युअलाइज झालं. आणि कारण तिच्या आईला कसं ते अंगात वगैरे ना भवानी मातेचं तिच्या अंगात वार आहे. त्यांच्या घरात ते परडी आणि माळ आहे. तिला वार आहे तिच्या आईच्या अंगामध्ये. तर तिला ते जाणवलं, भास झाला की आहे. तर ती म्हणली की राणी जमलं तर हे घर लोकांत वकून सोड, दुसरीकडे बघ कुठेतरी. तर ती मग त्या दिवशी ती आई गेली. मग त्यानंतर ना हे जे इन्सिडेंट आहे ना, असं वारंवार व्हायचं. ते म्हणायची मला भास होतोय, मला असं होतंय, तसं होतंय, चालू असायचं. मी म्हणलं हिचं तर काय नेहमीच आहे, काय नाही तर काय हिचं चालूच असतं. म्हणून मी काय जास्त लक्षच देत नव्हतो त्या गोष्टींकडे. का बाबा काय झालं नेमकं बघायचं, लक्षच दिलं नाही. मग एक दिवस काय झालं, माझं जे अगोदरच्या कंपनीचा कलिक आहे तर त्याचा इंटरव्ह्यू होता माझ्या कंपनीमध्ये. तर तो आला होता त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला. त्याचा इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर मग मला सांगितलं होतं मी इंटरव्ह्यूला आलो आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, तो इंटरव्ह्यू क्लिअर करू दे, मी त्याचं मला फोन कर, मग आपण जेवायला एकत्र जाऊ. तो इंटरव्ह्यू देऊन आला, मग आम्ही जेवायला गेलो. जेवण वगैरे झालं आमचं. मग बोलता बोलता विषय निघाला, काय चाललं आहे काय नाही वगैरे सगळं फॅमिलीचं. मग मी विचारलं, त्यांनी विचारलं अच्छा किती मुलं तुला. मग बोलला असं असं इश्यू झाला माझ्याबरोबर, ते बाळ आमचं गेलं म्हणून. तर मग तो म्हणला की चेक केलं का कुठे, की कशामुळे केलं. म्हणलं नाही, मी काय चेक नाही केलं. मला काय चेक करायचं याच्यामध्ये. तो म्हणला नाही म्हणजे कुठल्या बाबा, मला नाही, मी बिलीव्ह नाही करत, मी नाही गेलो तिथे कुठे. डॉक्टरकडे गेलो होतो, ते म्हटले की हे असं असं झालेलं आहे म्हणून बाळ गेले आणि ते तुम्ही करू शकता कन्सिव्ह, नंतर ही कन्सिव्ह करू शकते, कारण दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीच आहे तसं. तो म्हणला नाही, तू एक काम कर, तू आहे ना भवानी पेठेत आहे, माझा एक मित्र आहे, तर तो हे सगळं बघतो, तर ये एकदा फक्त जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी म्हणलं ठीक आहे. मग मी घरी गेल्यानंतर मी हिला सांगितलं की असं असं तो मित्र आला होता नरेश, तर तो म्हटला की असं असं ये. तर ही काय म्हटली का हा चला आपण जाऊ. मला मग ते बाई दिसती, मी विचारते. मी म्हटलं तू काय त्याचं काय विचारणार नाही आणि काय सांगणार नाही, आपण फक्त चाललो आहे भेटायला आणि बघून यायचं बस. मग आम्ही गेलो तिकडे गेल्यानंतर मग त्यांनी ना काय केलं, कागद घेऊन आहे ना काहीतरी मंत्र हे करून टाकला आणि मला म्हटलं डाव्या पायाच्या चपलीने ना त्याच्यावरती फटका मार, म्हणजे मारायचं. तर मारलं तर त्याला ना आग निघायला लागली. तर आग निघाल्यानंतर त्यांनी ते उघडलं तर ते एक टोपीचं असं आकार आला. तर म्हणलं की तू आहे ना कधी बालाजीला गेला होता का. मी म्हटलं आम्ही गेलो होतो लग्नानंतर. तर म्हटलं की त्याने म्हटलं की तुम्ही तिथं काय नवस केलं होतं का. म्हणले आम्ही हरवलो होतो आणि मी असं नवस केलं की आम्हाला आहे ना कायमस्वरूपी एकत्र राहू द्या, जे काय आमची चुकामुक झाली आम्हाला भेटून द्या आणि कायमस्वरूपी आम्हाला असंच राहू द्या. तर हा मग भेटला लगेच मला. तर दुसरीकडनं दर्शन घेऊन असा बाहेर पडला आणि मला हा दिसला, म्हणजे हे दिसले मला अचानक तिथे. तुमची वाईफ बोलली हा. तर मग ते म्हणले हा त्यांचीच तुमच्यावरती कृपा आहे म्हणून ते अजून तुमचं नाही का संसार टिकला, नाही तर तुमचं कधीच हे केलं, कारण बरेच जण तुम्हाला त्रास देतात. तर मी म्हणलं ठीक आहे, मला ते तर आपल्या अंडरस्टँडिंगमुळे असतं, बाकी काय नसतं. मग ते म्हणले की काय इश्यू आहे तुमचं. तर मी म्हणलं की हिला असं भास होतो सारखा. तर मग तो म्हणला मला तिथे आल्यानंतर तिथे येऊन बघावं लागेल की नेमकं काय हिला प्रॉब्लेम घरात. म्हणलं ठीक आहे, तुम्ही कधी येऊ शकता, मी असतो. मग ते आले एक दिवस, मित्र आणि त्यांचे वडील असे 3 जण आले. आल्यानंतर त्यांनी असं चेक केलं, ते बाटली काढली आणि ते बोलवायचा प्रयत्न केला. तर म्हटलं ही बाई आहे ना आता तुमच्या बाथरूममध्ये बसली आहे, बाथरूममध्ये आहे, पण ती यायला तयार नाही. पण कोण बाई, काय कसली बाई, ते काय काहीच माहिती नाही काही. तर मग तो म्हटला ती येत नाही आहे, मी प्रयत्न करतो, ती यायला तयार नाही बाटलीमध्ये, आणि ती बाई इथेच पॅसेजमध्ये फिरत असते. तर आम्हाला काय वाटलं बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम आहे आणि इथे ती बाई आहे. तर हिला म्हटलं ठीक आहे, म्हणजे तेव्हा मी थोडं बिलीव्ह केलं की ही जे म्हणत होती ते खरंच आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग त्यानंतर मग मी म्हटलं मग पुढे मग मी काय केलं, त्याला म्हटलं की अच्छा तू इथं आला आहे ना, एक काम कर, माझ्या ऑफिसवर पण सर. तर मग आमचं पिंपरीमध्ये घर होतं, तर तिथे 2nd फ्लोअरला मी ऑफिस टाकलं होतं. तर मग तिथे त्याला नेलं, म्हटलं इथे पण बघ काय का प्रॉब्लेम. त्याने चेक केलं, नाही इथे ओके सगळं काय. मग तो म्हटलं आता एक काम कर, माझं जे आता मी जिथे राहतोय ना ते घर पण चेक कर एकदा. पहिलंवालं 2nd पहिल्या घरी आहे ना, ते घर आहे ना, जे वाइंडिंग झाल्यानंतर तिथं आम्ही बिल्डिंग उभी. अच्छा, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे तुमचं पहिलेवालं घर होतं तिकडे घेऊन गेलते तुम्ही. तिथे नेलं, कारण तिथे कसं ऑफिस उघडलं होतं मी, म्हणून म्हटलं चला इथं बघावं, आपल्या इथं धंदा वगैरे चालतो म्हणून इथं बघायला पाहिजे काय नाही.
तिथे चेक केलं तर तिथे काहीच नव्हतं. तो म्हणला नाही क्लिअर आहे. मी म्हणला चला हे क्लिअर आहे. तिथनं मग ॲक्च्युली तो माझ्याकडे तिथे आला होता पहिल्यांदा ऑफिसवर. तिथनं मग मी त्याला घरी आणलं. इथं आल्यानंतर इथं वाईफ ते पाहिलं ती मोरीमध्ये, तर तो यायला तयार नाही. ते म्हणला वारी नहीं इसमें, एक काम करते मेरे को है ना देखना पड़ेगा क्या कर सकते हैं पुलिस में. मला एक काम करो चलो अभी अपने दुसरे घर पे वहाँ पे भी एक बार देख लो. तर तिथे आलो आम्ही. तिकडे आल्यानंतर तो बसला तिथे. मी पप्पा आणि आईशी ओळख करून दिली, भावाशी ओळख करून दिली आणि ते बसले तिकडे. बसल्यानंतर त्यांचं ते चालू केलं त्यांनी जप. आणि त्याच्यानंतर आहे ना ते म्हणले की भाई ये जो औरत है ना वो यहाँ से ना आपके साथ वहाँ पे आएंगे. मी म्हणलं यहाँ से कोण औरत आहे. मी विचार करतो इथं कुठली औरत आहे इथं तिथे. मग पप्पा म्हणले इथं कुठे बाई कुठली आहे, इथं काय झालं असं. आम्ही विचार करतोय आणि थोड्यात ते एकदम क्लिक झालं. भाऊ म्हणला अरे भाऊ ती बाजूवाली नाही का बाबी. मग माझी ट्यूबलाईट क्लिक झाली. काय ते बाबीचं काय? हां, तर हे इन्सिडेंट कसं आहे की आमच्या शेजारच्या घरामध्ये ना एक 97-98ची गोष्ट असेल. त्यावेळेस त्या बाईनी तिच्या 2 वर्षाच्या मुलाचं गळा दाबला, त्याला मारलं. ती स्वतः 3-4 महिने प्रेग्नेंट होती. असं त्याला मारून स्वतःच्या कमरेला बांधला आणि स्वतःने गळफास घेतला. बापरे. आणि तिने सुसाईड केलं प्रॉपर. कारण तिच्यावर ती सासू आणि नणंद हे हुंड्यासाठी तिला छळ करत होते भरपूर. तर त्याची डेथ झाली. तर डेथ झाल्यानंतर आम्ही तिथे नव्हतो तेव्हा. ते रेंटवरती होतं आमची प्रॉपर्टी. तर तिकडचे ना जे शेजारपाजारचे लोक आहे ते ओळखीचे होते. तर ते यायचे कधी आपल्या पिंपरीच्या दुकानावर. तर ते म्हणायचे अरे वो बाजूवाली आहे ना उसका बहुत तकलीफ हो रहा है. म्हणजे फिरत असती कधी समोरच्या त्या टेरेसवरच बसलेली असते. दिसते म्हणजे लोकांना आणि सगळ्यांना दिसलेली. असं एक पण नाही तिथे की ज्यांना कधी पाहिलं नाही तिला. सगळ्यांनी पाहिलेली तिला. त्यांच्या घरात सोडून ती सगळीकडे फिरायची. ती त्या घरात जात नव्हती. कारण त्यांनी काय केलं होतं, जिथे तिने सुसाईड केलं होतं ना त्या तिकडे कृष्णाची मूर्ती ठेवली होती. आणि ज्या एंट्रन्सवरती बालाजीचं काहीतरी त्यांनी ना ते केलं होतं, पूजा वगैरे करून काहीतरी बांधतात ना घर, काहीतरी बांधणीसारखं काहीतरी त्यांनी केलं होतं, ज्याच्याने ना तिला एंटर होता येत नव्हतं. जी वाट आहे ना बंद केली होती. आणि त्यांच्या पलीकडच्या बाजूला मॉमेडियन फॅमिली होती. तर त्यांच्याकडे तर माहिती आहे तुम्हाला संबंध ते सगळं असतं त्यांचं ते लिहिलेलं. त्यामुळे त्यांच्या घरात यायचं काहीच संबंध नव्हता. राहिलं आमचं घर रेंटेड होतं. त्याच्यानंतर काही वर्ष ते बंदच होतं. ह्यांनी आमच्या घरामध्ये एंट्री केली होती कारण तिथे कोण नसल्यामुळे बंद होतं घर. मग आम्ही जेव्हा तिथे शिफ्ट होण्यापूर्वी रिनोव्हेशन वगैरे सगळं केलं आणि आम्ही शिफ्ट झालो. आता आम्हाला काहीच माहिती नाही. हां, एवढं की आम्ही तिथे सत्यनारायणची पूजा वगैरे केली, सगळं केलं. पण तिथे ती राहायला लागली हे आम्हाला नंतर कळलं. आम्हाला माहिती होतं तोपर्यंत. आणि जे म्हटलं ना भास व्हायचा, ते ॲक्च्युली हिचा भास व्हायचा त्या बाईचा. मला माहीत नव्हतं ती बाई फिरते तिथे पॅसेजमध्ये, किचनपासून येते, हे काहीच माहिती नव्हतं. तुमच्या वाईफला वगैरे दिसायची ती? ते आईला भात झालेला, हिला दिस झालेला आहे, आम्हाला कधीच भात झालेला नाही. आणि जेव्हा आहे ना ते पूजा तो त्यांनी पाहिलं की ही तिथे तुमच्याबरोबर आलेली आहे, तेव्हा मग क्लिक झालं की हीच बाई तिथे आलेली आहे. मग आता काय करायचं पुढे. मग तो म्हणला आपल्याला पूजा करावी लागेल. मग दिवाळीच्या दिवशी तो म्हणला आपल्याला पूजा करावी लागेल. मग त्या दिवशी आहे ना ते अमावस्या असते, त्या दिवशी मग त्यांनी ते पूजा वगैरे सगळी केली. आणि त्यानंतर त्याशी बोलायला लावलं. तर ती यायला तयार नव्हती. मग त्याने काय केलं, तिला आहे ना वाईफच्या अंगात बोलवलं आणि मग तिच्या थ्रू बोलायला लावलं. मग तेव्हा ती बोलायला लागली सगळं. म्हणजे ती तुमच्या वाईफच्या अंगामध्ये आली? हां, मग ती बोलायला लागली काय ना मला असं यांनी मारलं हे हिला. आणि ते शेजारची जी आहे फॅमिली त्यांच्यामध्ये ती जी सून आलेली आहे, तर म्हणलं हिला आहे ना पहिली मुलगी झाली आता दुसरं होतं कामा नाही. आणि आम्हाला माहिती होतं की सेकंड टाईम पण प्रेग्नेंट आहे ती. आता करायचं काय, कारण ती प्रेग्नेंट आहे. आणि ही म्हणती का त्यांच्या घरात परत बाळ येता कामा नाही. पहिली आली मुलगी कशी तरी ते सुटली माझ्या ताब्यातनं, पण आता सेकंड आहे ना बाळ होता कामा नाही. आता मी सोडत नाही हिला पण आणि जात नाही कुठेच. तो म्हटलं ठीक आहे मी तुला मुक्ती देतो, तू इकडनं जा. पण ना आम्ही बघतो म्हणजे प्रयत्न करतो तिला हे करायचं. पण मी त्याला म्हणलो अरे आजीज भाई ये तो औरत प्रेग्नेंट है, अभी क्या करेंगे. मला भाई देखते आपण कुछ भी करेंगे. असं करून आहे ना त्यावेळेस आहे ना ती पूजा वगैरे आम्ही आटोपली. मग त्यावेळेस ती काय म्हणत होती की तिने नाव वगैरे सगळं सांगितलं जे आम्हाला पण माहिती नव्हतं हिचं नाव काय वगैरे. त्या बाबीला आपण
शक्यतो लेडीजला नाव विचारत नाही ना. मी बाबीच म्हणायचो तर भैया, त्याला भैयाच बोलायचो, कारण आमच्या समोरच लग्न झालेलं. मला नाव पण नव्हतं माहिती, साऊथ इंडियन असलं पण कधी नाव पण नाही विचारलं काय. हिचं नाव सांगितलं, मुलाचं नाव सांगितलं. मग म्हटलं की तो मुलगा माझ्याबरोबरच असतो. आणि ही जी म्हटली होती की मला एक मुलगा दिसला आणि एक बाई दिसली, तर हे दोघं तिथे होतं. मुलगा तर हा माझा मुलगा माझ्यासोबतच असतो सगळीकडे. बापरे. तर मग म्हटलं मग आम्ही दोघांना मुक्ती देतो. तर मग ना ती काय म्हणली माहिती आहे का, त्याला विचारली काय करायचं. मग तो म्हटला की हां, तो मामा बोल रहा है ना, तो जाएंगे आपण, म्हणजे वरती जायचं. परत त्यामध्ये ना तिने तिचं नाव सांगितलं. म्हटली मला आहे ना तमिळ मूव्हीज खूप आवडतात. हम्म. सगळे 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 पिक्चर वगैरे सांगितलं. मला हे आवडतं ते आवडतं सगळं सांगत होते. मग ते हा म्हटला की बरं तू हिचं बाळ कसं गेलं. म्हणजे मी घेतलं हिचं बाळ. तेव्हा मला क्लिक झालं की आमचं बाळाचं मागे जे जे काय आमचं झालं इन्सिडेंट झालं सगळं जे तुमचं बाळ वगैरे गेलं ते. तर आम्ही म्हटलं का झालं, म्हणजे त्यांनी विचारलं तिला की कसं काय, म्हणजे तू का घेतलं बाळीचं. म्हणलं की एकतर ही आमच्या शेजारी आली राहायला आणि त्यात ही प्रेग्नेंट झाली आणि मला ही प्रेग्नेंट झाली म्हणून मी बाळ घेतला. मला जे कोणी प्रेग्नेंट होईल मी त्यांचे बाळ घेईल, कारण माझा बाळ गेलं मी सगळ्यांचे बाळ घेईल. बापरे. मग मग तो म्हटला ठीक आहे मी तुला मुक्ती देतो, तर तू हिला बाळ देईल का. मला हा बाळ देईल पण हिने तिथं यायला नाही पाहिजे परत. परत त्या घरी. हां, ही तिथं येता का म्हणे. ही आली तर मग मी हिला सोडत नाही परत. मग म्हणलं ठीक आहे. मग हे सगळं झालं. बरं हे मी मोबाईलवर रेकॉर्डिंग केलं. पहिलं मी व्हिडिओ शूट करत होतो. नंतर ते अंधार झालं ना, कारण ही पूजा अंधारामध्ये ते करत होते जी काय पूजा होते. तर मग मी ते फक्त ऑडिओ फक्त मला ऐकण्यात होतं. हे ऑडिओ मी क्लिप आहे ना पूर्ण रेडी केली आणि दुसऱ्या दिवशी मी घरी गेलो आणि आई पप्पांना ऐकवलं. तर मग आई पप्पांना म्हटलं हे बघा ही बाई अशी अशी म्हटली आहे. तर पप्पा म्हटले मग आता काय करायचं. आता आमचं काय ठरलं होतं की कन्सिव्ह झाल्यानंतर घरी यायचं परत. आता इथं तर ही बाई म्हटली यायचंच नाही. मग आता मग आम्ही काय करायचो, जरी घरी आलो भेटायला तर दिवसा भेटून आम्ही परत लगेच निघून जायचं. रात्रीचं कधीच आलो नाही. कुठलाही ओकेजन असो संध्याकाळपर्यंत आम्ही कधीच थांबलो नाही. आणि पप्पा पण आई पण म्हणायचे नाही तू बाहेरच थांब, आता तुम्ही येऊ नका घरी. जर जेव्हा होईल बाळ तेव्हाच तुम्ही, आता बाळालाच घेऊन घरात या, नंतर बघू आपण. असं चालत गेलं. मग आता 2020 आम्ही टेस्ट टू बेबी वगैरे सगळं प्रयत्न केले पण काही कन्सिव्ह झाली नाही, काय नाही. कारण सगळ्यात तिथनं मग पुढे आहे ना काय झालं की आम्ही 2020मध्ये ना पप्पा घरी आले. पप्पा म्हणले की बस झाला आता खूप वर्ष तो बाहेर थांबला, आता तू ये घरी परत. तर मग म्हणलं ठीक आहे. मग आम्ही विचार केला आता 2-3 महिन्यामध्ये आपण शिफ्ट होऊन जाऊ. मग आम्ही 2021मध्ये परत इथे आलो. मी म्हणलं आता काय बाळ होणार नाही आणि माझी पण इच्छा नव्हती. मी आणि ती पण म्हटली की नको आपण एक काम करूया, प्राणी वगैरे आम्ही दोघं पण ॲनिमल लवर आहे. तर आम्ही म्हटलं आपले प्राणी म्हणजे आपलेच पिल्ले ते त्यांच्यावरच. आणि भावाची मुलगी आहे, बहिणीचे मुलं आहे, ते पण आपलेच आहे, कशाला पाहिजे. मग आम्ही तसंच पुढे हे करत गेलो. 21ला आम्ही शिफ्ट झाल्यानंतर हिला आहे ना 22पासून आहे ना भास व्हायला लागला परत. 2022ला परत. 2022ला परत तिला भास व्हायला लागला. तर घरामध्ये आहे तर ही म्हटली की मला परत आहे ना भास व्हायला लागला, अंग आहे ना जड व्हायला लागले. मी म्हटलं तुझं चालू झालं का परत 10 वर्षानंतर परत तुझे नाटकं चालू झाली का. आता या घरामध्ये नाटकं. मी म्हटलं आता इथं पुढं मी कुठं जाणार नाही, मी इथं राहणार. आणि जर भूत इथं राहते ना तर मी पण राहणार तिच्याबरोबर. मला आता कुठं जायचं नाही, तुला जायचं तुझं कुठं जायचं, मी इथंच राहणार. आता बस झालं, मी वैतागलो आहे सारखं इकडे तिकडे नाही का. तर मग ती म्हटली तुम्ही माझं कधीच ऐकत नाही, मागच्या वेळेस पण ऐकलं नाही, आता पण ऐकत नाही. मी म्हटलं आता काय करणार, आता जर तिला इच्छा इथं राहायची राहू दे, तू पण राहा ती पण राहा मी पण राहतो, आपण सगळे एकत्र राहू, काही प्रॉब्लेम नाही. तर नाही तर मग आहे ना 2023मध्ये एक माझं मित्र आहे तर तो आहे ना त्याला ना नातांची त्यांनी दीक्षा घेतली. अच्छा. हे मला माहीत नव्हतं. एक दिवस आम्ही जस्ट भेटलो होतो, आमचं एक वेगळ्या प्रोजेक्टवरती आमचं बोलणं चाललं होतं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, मला म्हटलं की ना मी त्याशी बोलू त्याला फोन आला तर तो त्यांना रेमेडीज सांगत होता फोनवर. तर मग मी म्हटलं सोल्युशन सांगत होता की हां असं करा, हे करा, असं करा, तसं करा, हे करा, तिथे बांध आहेत. मग मी म्हणलं अरे रणजित हे काय रे ते सगळे बाबा लोकांसारखं तू बोलतोय.
तर तो म्हणला, दादा तुला माहीत नाही का? मी म्हणलं नाही माहिती. म्हणलं मी असं असं मला नातांचं माझं मी हे केलेलं आहे त्यांना, आणि माझ्याकडे ते घरात शेडा वगैरे आहे, काळी माताला मी जाग केलेले, माझ्याकडे ते आहे सगळं, सिद्धी प्राप्त केली. सिद्धी प्राप्त केलेली. बोला अरे वा, तुझं बाबा झाला म्हणजे. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे. बोला मग तुला ते जमतं का ते गहू वगैरे घेऊन असं काहीतरी ते बघायचं? तर म्हटलं हा जमतं ना. म्हणलं एक काम कर ना, माझ्या घरी ये ना आणि चेक कर ना काही घरामध्ये आहे का, कारण हे इन्सिडेंट झाल्यानंतर मग म्हटलं जरा विचारावं एकदा. त्यांनी चेक वगैरे केलं. म्हणला दादा इथे तर काही वाटत नाही मला प्रॉब्लेम. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तरी मी आहे ना एक पाणी देतो तुला, तू आहे ना आईला पाच सगळ्यांना. ते म्हटलं ठीक आहे. मी काय केलं, पाणी पाजलं आणि आम्ही गेलो मार्केटला. मार्केट वगैरे सगळं घेतलं. तर ही म्हटली मला डोकं खूप दुखायला लागले. मी म्हणलं ठीक आहे चल आपण जाऊ घरी. घरी आल्यानंतर आहे ना ही थोड्या वेळा मी बोललो वगैरे. मी आपलं न्यूज ऐकत होतो, हे मोबाईलवरच न्यूज बघत होतो मी. आणि मी न्यूज बघता बघता माझं लक्ष हिच्याकडे गेले. तर ही आहे ना शून्यात हरवलेली, वर असे सोफ्यावर झोपलेली, आणि वर बघून असे तिचे नजर आहे ना वरती छताला, आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येते. कसं काय? आजारी होती का? नाही. तर मी 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 म्हटलं अरे काय झालं तुला असं डोळ्यातनं पाणी? म्हणलं काय झालं, दुखतंय का डोकं वगैरे, त्रास होतोय का काय? तर मग ती काय माझ्याकडे बघत पण नाही, आणि काही नाही, फक्त वर बघते अशी आकाशाकडे, म्हणजे छताकडे, आणि त्या डोळ्यातनं पाणी पडत आहे. मी म्हटलं काय झालं काय झालं? म्हणजे मी काढलं सगळं कानातलं आणि मी तिच्याकडे गेलो. तर मला सरळ असं धक्का दिला. म्हणलं मला हात लावायचं नाही. मी सडनली मी म्हटलं अरे काय झालं तुला असं अचानक, का काय प्रॉब्लेम होतोय का? तर ती म्हटली माझ्याजवळ पण यायचं नाही, तुझा हात तोडून टाकेल. जेव्हा ती अरे तुरे बोलायला लागली ना, तर मला जरा डाऊट आला. मी म्हटलं काहीतरी हिचं बहुतेक, कारण मी तो इन्सिडेंट पाहिला होता ना, ही जी बोलण्याची टोन, ते जी भाषा होती ती, तर मला जरा डाऊट आला. तेव्हा डाऊट आला तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं की तू आली का? मी म्हटलं क्या भाभी वापस आ गई क्या? तर कोई यही घर मिलता क्या हमारे घर? तुम्ही डायरेक्ट बोलली का? हां. म्हणलं तुझा बापाचं घर आहे का तू आली इथे? हां, तुला काय आमचंच घर दिसतं का? पहिल्याच आमचं बाळ घेऊन गेली तू, आणि आता परत आली का इथंच आमच्या घरामध्ये? आमचं घर काय आश्रम आहे का तुला वाटतं? तर मग मी तिला ओरडलो वगैरे. तर ओरडलं तर ती मला रागाने बघत होती अशी वाईफ. मी म्हटलं असं बघू नको, नाही तर मग स्वामींचं आहे ना ते माळ काढून तुझ्या गळ्यातच घालेल जास्त मला असं बघितलं तर. तर ती तरी बघत होती. म्हटलं अच्छा म्हणजे तू मला खुन्नस देते का? म्हटलं थांब दाखवूच तुला. मी काय केलं, जिथे आम्ही हॉल आहे त्या हॉलमध्ये स्वामींचा मोठा फोटो आहे. ती माळ काढली स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची. तर ती रुद्राक्षाची माळ आहे ती काढली, आणि त्यांची उदी घरामध्ये असते नेहमी, तर ती उदी घेतली आणि डायरेक्ट ना ते जे माळ होते ते तिच्या डोक्याला लावली मी, आणि तिचं तोंडामध्ये ना ते उदी टाकण्याचा प्रयत्न करत होता. तर ती तोंड लपवत होती अशी. तर मी तरी तिचा एक हाताने पूर्ण हे करून ते लावलं तिच्या जिभेला. तर तिने काय केलं, मला धक्का दिला, एकदम पुश केलं. तर मी सोफ्यावर पडलो. मग मी लगेच रणजितला फोन केला. मला अरे रणजित असं असं इश्यू झालेला आहे. तर तिने असं असं केलं आहे, आणि तो म्हटला दादा एक काम कर, स्पीकरला टाक फोन. आणि तो तिथलं काहीतरी हे करायला लागला. तर मंत्रोच्चारण. हां. तर ही ना शांत झाली. म्हटलं एक काम कर, एक लिंबू घे, तिच्यावरून आहे ना 7 वेळा फिरव, आणि ते जे 3 रस्ते आहे ना ते टाक, आणि मागे फिरू नको, आणि घरात आल्यानंतर पाय धु फक्त, आणि तिथल्यानंतर मला परत फोन कर. मी ते केलं आणि मग फोन केला. म्हटलं की हां झालं ते सगळं केलं मी. बरं ठीक आहे मी उद्या येतो. मग तो उद्या आला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला, पण त्यांनी तिच्याशी बोलणं वगैरे केलं. मग तो म्हटला की दादा ते जे आहे ना बाई, ती इथंच आहे घरामध्ये, आणि आता ती ना बाथरूममध्येच होती. ती काय करायची, कोणी आता सपोज एखादा असं कोणी आलं, नवीन व्यक्ती वगैरे कोण आलं की नाही 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 नाही, आता तू मी किंवा आपण बाकीचे कोणी गेलो ना, तिला काय प्रॉब्लेम नाही. पण जर तू जाणकार आहे, तू सिद्ध आहे, तुझ्याकडे काय सिद्धी आहे, डेफिनेटली ती आज जाऊन लपणार. आणि तिथनं मग म्हणायची हिला की ह्याला काढ लुक्कर बाहेर. बरं आता इन्सिडेंट काय झालं का, तेव्हा ही घाबरायची अगोदर, पण आता इथे राहायला लागल्यानंतर ही तिच्याबरोबर मैत्रिणीसारखी वागत होती. बापरे. बोलो भाभी क्या आज क्या खाने का क्या तुमको, ये खाएंगे क्या, वो खाएंगे क्या, म्हणजे डायरेक्ट वैयक्तिक बोलायला लागला. हां. आणि ती म्हणायची का मेरा असली रूप दिखाऊ क्या? तर ही म्हणायची नहीं नहीं तुम सिर्फ है तो भी मेरे को डर लगता है, तुम अगर दिखेंगी तो मैं तो उधर ही मर जाऊंगी.
तर ह्यांचं असं डिस्कशन चालू राहायचं. म्हणजे घरात फक्त ते एकटेच अशी बोलायचे आहेत. बोलायची. मी ऑफिसला असायचं होतं, ही तिच्याशी गप्पा गोष्टी जी चालायची आणि ती बाथरूममध्ये लपलेली असायची. मग बाहेर यायची, यांचं चालायचं बोलणं, पण दिसायची नाही. फक्त बोलणं व्हायचं, पण दिसायची नाही तिला. आणि त्यानंतर आहे ना हे झाल्यानंतर मग रणजितने मला सांगितलं, दादा आपल्याला या दिवशी पूजा करायची, ती सामग्री मला आणावी लागेल. मग मी काय केलं, ठीक आहे. आता नेमकं असं झालं होतं की त्यावेळेस माझ्याकडे जॉब नव्हता, कारण लॉकडाऊनमध्ये माझा जॉब गेला होता. आणि ते पूजा करायला आहे ना पैसे लागत होते. मी म्हणलं आता ऑप्शन काय आपल्याकडे. मग माझी होंडा सिटी होती, विकली ते पैसे घेतले आणि म्हणलं हे पूजा आपण आटपून टाकू, कारण हे इम्पॉर्टंट हे इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. माणसाच्या डायरेक्ट जीवावर बेतणार. वगैरे. हां, तर मग मी काय केलं, ते पैसे त्याला दिले. त्याला म्हणलं तू सगळं जे काय पूजा वगैरे करून घे. मग त्यांनी काय केलं, सगळं सामग्री आणली, ती पूजा केली. त्याबरोबर ती पूजा करण्याच्या अगोदर त्या भाभीला भाभी ही काय म्हटली, तो अब जा रहे हो ना भाभी अभी? तो बोली हाँ अभी बस हो गया, मैं बहुत यहाँ से वहाँ से मैं अभी थक गई हूँ, अभी मैं जाती हूँ. तर म्हणलं ठीक आहे. तर मग ती म्हटली का मला पण जाण्यापूर्वी आहे ना मला माझ्यासारखं नटायचं आहे, म्हणजे साऊथ इंडियनसारखं नटायचं आहे. तर मला आहे ना तू तसं हे कर, तू तशी तयार हो. मग हिने काय केलं, तिचं ते वॉर्डरोब ओपन केलं. तर ती म्हटली बरं कुठली साडी घालणार तू? तर तिनेच चॉईस केली की ही निळ्या रंगाची साडी घालायची मला. मग ती साडी काढली. मग तिने स्वतः आहे ना मेकअप केलं, ते गजरान वगैरे साऊथ इंडियन तयार होतात ना, सेम तशीच तयार झाली ती. आणि त्यानंतर ती पूजेला बसली. पूजेला बसल्यानंतर मग ते सगळं ते रणजितची पूजा वगैरे आटोपली. मग पहिले जातच नव्हती ती. नंतर मग ते त्यांनी म्हटलं तू ये. मग ते आपलं पिठाचं नाही का असं पुतळा बनवतात, ते करून त्याच्या पोटामध्ये ना केसं टाकले तिचे. आणि मग तिला तुमच्या वाईफचे. हां. आणि मग तिला म्हटलं की ते तिच्या मार्गे तू त्या पुतळ्यामध्ये ये म्हणून. तिच्या मार्गे म्हणजे मानेतून त्या बाहुली आहे ना, त्या बाहुलीच्या मानेतनं तुला आत यायचं आहे त्याच्यामध्ये. ते हिने पूर्ण हिचं म्हणजे मस्तक आहे ना ते जमिनीला लावून आतमध्ये गेले. बरं आता ह्याच्यामध्ये आहे ना इन्सिडेंट कसं झालेलं आहे, आता हे मी तेव्हा रेकॉर्ड करत होतो, कारण मला एव्हिडन्स पाहिजे आपल्याकडे काय. मी रेकॉर्ड करत होतो. हे रेकॉर्डिंग संपल्यानंतर जेव्हा मी पूजा वगैरे आटपून झाली, तर मी व्हिडिओ जेव्हा पाहिला, तर एक स्टेजनंतर आहे ना मोबाईलची लाईट ऑफ झाली आपोआप. तो जे रूम आहे ना फुल डार्क रूम दिसत होतं, पण लाईट नव्हती, बुजबुज. हां ते दिसत होतं. आणि जेव्हा ती निघाली, जेव्हा तिने ते शरीर सोडलं आणि वाईफ आहे ना ती बेशुद्ध झाली तिथेच. ते बेशुद्ध झाल्या आहे ना आपोआप मोबाईलला लाईट आपोआप आली. आणि ह्या रेकॉर्डिंग आहे, मी तुम्हाला दाखवतो ना. म्हणजे हा मी पण आहे ना तेव्हा थोडा हे झालो की असं कसं काय अचानक झालं, कारण रेकॉर्डिंग तर मी करत होतो, मला माहीतच नाही की ते लाईट गेली नाही गेली, कामला दिसतो ना एक त्या स्क्रीनमध्ये. तर हे झाल्यानंतर मग तिला ते सगळं मुक्ती वगैरे आम्ही दिली. आणि त्याच्यानंतर आहे ना आता तरी तसं मग आता काय. आणि हिला आहे ना लगेच दुसऱ्या दिवशी आहे ना घरामध्ये थोडंसं एक असं पॉझिटिव्हिटी वाटायला लागली, रिलीफ. आणि ही स्वतः म्हणायला लागली. मी हिला मध्ये मध्ये म्हणायचो, दिसती का रे भाभी, दिसती का रे तुला भाभी परत, तुला असं वाटतं का? म्हणलं नाही आता काहीच वाटत नाही, कारण हिला आहे ना आता माहीत नाही हिचं तर आपला देवगण आहे, पण हिला आहे ना असं काय नेगेटिव्हिटी असेल ना तर हिचं अंग असं भारी भारी होणं कॅप्चर केलं जातं लगेच. हां, तर आता माझं पण आहे देवगण, पण मला कसं कधी काय कॅप्चरचं आणि मला कधी फिलिंग पण होत नाही असं का कोणी आले माझ्याकडे किंवा काय काहीच नाही. तर हे गोष्ट आहे ना घडली, ज्याच्यामुळे आम्ही आमचं म्हणजे म्हणतात ना आपल्या लाईफचं एक असं झालं की आम्ही आमचं बाळ याच्यामध्ये गमावलं. आणि ते म्हणतात ना आता मग त्यावेळी जर तुम्ही तुमच्या वाईफचं ऐकलं असं थोड्या गोष्टी त्या सिरियसली घेतल्या असत्या, तर विनेगर नो की ही सिच्युएशन एवढी गेली नसती ना. नाही, पण जरी आम्ही जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मी ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा आहे ना काही गोष्टी मानत नाही तर तुम्ही तिथे इग्नोरच करतात गोष्टी, आणि मी ते इग्नोरच करत होतो. मी म्हणायचं ही असंच आहे टेम्पररी, हिच्याकडे हे डोक्यात हेच विचार चालू असतात. एखादा आपण म्हणतो ना एक व्यक्ती जर आहे ना कंटिन्यूस म्हणतो माझं डोकं दुखतं बघा, काय म्हणतं हिचं काहीतरी प्रॉब्लेमच आहे, कधी पण बघायचं डोकं दुखत असतं. तसंच ही गोष्ट आहे ना मी त्या बाजूनी तसं घेत होतो निगेटिव्हली. मी म्हणायचं जाऊ दे हिला प्रॉब्लेम. पण जेव्हा मला एक गोष्टी कळायला लागल्या, जसं आम्ही पुढे जायला लागलो की ती बाथरूममध्ये किंवा तीच बाई तिथे आली, मग मी थोडा नाही का विचार केला की नाही हे काहीतरी सिरियस मॅटर आहे.
मग मी त्याच्यामध्ये थोडं इन्व्हॉल्व झालो. हे जे पटापटा गोष्टी केल्या ना, हे त्याचा इम्पॅक्ट आहे. किंवा जे आता आम्हाला कळालं आहे, तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला 2 वर्ष आम्ही राहिलो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण जेव्हा 23मध्ये ना ते इश्यू जेव्हा परत 22पासून तिला दिसायला लागलं, मग त्यानंतर मी म्हटलं आता ह्याच्यावर काय सोल्युशन आहे, काय सोल्युशन आहे. कारण काय आपण त्या फील्डमधलेच नाही, आपल्याला काही माहीतच नाही आहे करायचं काय. असं जर इन्सिडेंट झाल्यानंतर जायचं कुठे, कोणाकडे जायचं. मग मी हा रणजित जे भेटला मला, तर अचानक म्हणतात ना ते एक जस्ट ना कळालं की आहे. आणि त्याला जेव्हा सांगितलं आणि त्यांनी जेव्हा ते पाणी दिलं कुठलं ते घरातलं त्याच्या ते सिद्ध केलेलं, त्यानंतर हे सगळं बाहेर आलं माहिती आहे का. नाही तर नसतं आलं. तो म्हटलं ना की दादा हे जर ना ते वहिनींच्या आत होतं, ते बाहेर नसतं आलं. जर हे पाणी नसतं दिलं तुम्हाला कोणालाच कळलं नसतं की ती आहे म्हणून. म्हणजे नाथांचं जे ते करत होते, नाथांच्या सगळ्या गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी घडून आल्या आणि सगळे निघून गेले. बरोबर. ॲक्च्युली ते म्हणतात ना, आणि हे लाईव्ह आपण जेव्हा बघतो ना जेव्हा स्वतःहून, तेव्हा मग बिलीव्ह. आणि हे या गोष्टींमुळेच आहे ना, मी हे तुमचे पॉडकास्ट आणि हे बाकीचे जे आहे ना, हे या रिझनमुळे मी अजून त्याच्यामध्ये अटॅच झालो मी. तर मित्रांनो, असा होता सचिन सरांचा एकदम भयंकर अनुभव. आणि तोही त्यांच्या वाईफबरोबर झाला होता. त्यांच्या पूर्ण फॅमिली सफर करावं लागलं आणि त्यांनी त्या गोष्टी ग्रँटेड घेतल्यामुळे त्यांचं बाळही गेलं. किंवा ठीक आहे, त्यांच्या हातामध्ये ती सिच्युएशन नव्हती, त्यांना विश्वास नव्हता म्हणून या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम झाला. जर त्यांनी विश्वास ठेवला असता, जर काही झालं असतं तर ठीक आहे की थोडीफार तरी सिच्युएशन हाताला लागली असती. तर सचिन सरांचे असे 2 अनुभव खूप भयंकर होते. आणि अजून जर तुम्हाला सचिन सरांचा अजून एक अनुभव आहे, तो जर तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.